नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमधील थर्ड राऊंड किंवा त्याला राऊंड 3 म्हणू, त्याच्यासाठी नियमानुसार सीईटी सेलच्या नियमानुसार तिसऱ्या राऊंडसाठी ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पहिल्या राऊंडमध्ये मिस झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज 21 ऑक्टोबर 2023 आज संध्याकाळी 11:59 आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। वास्तविक आता बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन फार सारे विद्यार्थ्यांमध्ये आहे की मला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे, मला रजिस्ट्रेशन परत करायचे का, किंवा मला आजपर्यंत मिळालेलं नाहीये, मला रजिस्ट्रेशन करायचे का। असं काही आवश्यकता नाही असं माझं म्हणणं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड पर्यंत कॉलेज मिळालेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये कसल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। जे आपल्याला सीट मॅट्रिक्स आज संध्याकाळी येणार आहे, ह्या सीट मॅट्रिक्सनुसार ऑप्शन फॉर्म फिलिंग मात्र आपल्याला 23 आणि 24 या 2 दिवसामध्ये करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 पर्यंत BMS, BUMS आणि BHMS या तिन्हीमध्ये सेकंड राऊंड पर्यंत काहीही मिळालेलं नाहीये असे सर्व विद्यार्थी फक्त चॉईस फिलिंग आपल्याला 23 तारखेला करायचे। ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे आणि त्यांनी जॉईन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नवीन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। बघा कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग फक्त करायचे बघा। ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत काहीच मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे MBBS BDS मधलं BDS मिळालं होतं पण ते सोडलेलं आहे, त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। BAMS, BUMS आणि BHMS या 3 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जर सेकंड राऊंडला घेतलेलं नसेल, जॉईन केलेलं नसेल, तरच तुमचं रजिस्ट्रेशन बाद होतंय। तुम्हाला 1000 रजिस्ट्रेशन फ्रेश करता येऊ शकणार आहे। म्हणजे कुणाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही हे मी पहिल्यांदा सांगतो। ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत BAMS, BUMS आणि BHMS या 3 ग्रुप बी मधील जे कोर्सेस आहेत ते फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये फक्त 23 आणि 24 तारखेला फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला मिळालेलं होतं परंतु सेकंड राऊंडला परत काहीच मिळालं नाही आणि फर्स्ट राऊंडला मिळालेलं असताना त्यांनी घेतलं नाही, फ्री एक्झिट मधून घेतलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालं ते जॉईन पण केलं, नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं ते जॉईन पण केलं, त्यांना सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनची संधी आहे। त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालं होतं आणि त्यांनी ते घेतलं नाही, म्हणजे फ्री एक्झिट मधून नाही घेतलं, सेकंड राऊंडमध्ये त्यांना काहीच मिळालं नाही, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग करायचे 23 तारखेपासून। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये काही मिळालं नाही आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे आणि त्यांनी जॉईन केलेलं आहे, कॉलेज जॉईन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, त्यांना फक्त चॉईस फिलिंग 23 तारखेपासून करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना BAMS, BUMS आणि BHMS मधल्या राऊंडमध्ये आपण दिलेल्या चॉईसमध्ये पहिल्या 2 राऊंडमध्ये काहीही मिळालेलं नाही, परंतु फिजिओथेरपीमध्ये सेकंड राऊंडला मिळालेलं होतं आणि ते तुम्ही घेतलेलं नाही, त्याचबरोबर BDS सुद्धा सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं होतं, ते तुम्ही घेतलेलं नाही, म्हणजे जॉईन केलेलं नाही, ॲडमिशन घेतलेलं नाही, असे विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग 23 तारखेला आणि 24 तारखेला करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे समाधानकारक आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या प्रक्रियेमध्ये जायचंच नाही, असे विद्यार्थ्यांनी सुद्धा रिटेन्शन फॉर्म भरण्याची काही आवश्यकता नाही, फक्त तुम्ही थर्ड राऊंड किंवा पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग नाही केली की तुमचं ॲटो रिटेन होतं। ज्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा माझ्याकडे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत की पहिल्यांदा 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु BDS पण मिळालेलं होतं आणि फिजिओथेरपी पण मिळालं होतं, ते ग्रुप A मधील आणि ग्रुप C मधील असल्यामुळं त्या दोन्ही मधला तुम्ही प्रोसेसमधून ते मिळालेलं असताना तुम्ही घेतलं नाही,
तर ते प्रोसेसमधून बाहेर पडला, त्या प्रोसेसमधून ग्रुप ए मधून बाहेर पडला, ग्रुप सी मधून बाहेर पडला. परंतु BMS, BOMS, BHMS मध्ये पहिल्या 2 राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही. अशा विद्यार्थ्यांना फक्त चॉईस फिलिंग करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं नाही. मग रजिस्ट्रेशन कोणी करायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं राहूनच गेलंय किंवा ह्या वर्षी आपल्याला प्रोसेसमध्ये जायचं नाही, रिपीटला जायचं आहे असं विद्यार्थी होते काही, आणि त्यांना आता वाटायला लागलेलं आहे की आपण प्रक्रियेमध्ये भाग घेऊया, कारण आपल्याला रिपीटमध्ये अभ्यासामध्ये मन लागणं, काहीतरी मिळते का पाहून ॲडमिशन घेऊया, BMS असेल किंवा BHMS असेल. अशा विद्यार्थ्यांना फ्रेशली रजिस्ट्रेशन, आजपर्यंत नॉट रजिस्टर्ड विद्यार्थ्यांना सुद्धा या राऊंडमध्ये काल आणि आज, म्हणजे आज 21 ऑक्टोबर 2023च्या संध्याकाळी 11:59 रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सेकंड राऊंडला या बी ग्रुपमध्ये जर मिळालेलं कॉलेज सोडलेलं असेल, म्हणजे घेतलं नाही, ॲडमिशनच घेतलं नाही, तुम्ही डिसऑनर केली ही प्रक्रिया, तर तुमचं रजिस्ट्रेशन बाद झालं बी ग्रुपचं, त्यांना मात्र रजिस्ट्रेशन करता येऊ शकतंय. ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही, आता आपल्याला 5000चं रजिस्ट्रेशन सुद्धा करायचंय, असं ज्यांना असेल त्यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बाद झालेलं नाहीये, त्यामुळं चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला ऑप्शन येतो, त्यावेळेस तुम्ही 5000 भरून इन्स्टिट्यूशन कोट्यामधून ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये AA CCC मधून ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्याने ॲडमिशन घेतलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना AA CCC मधले 50,000 रुपये डिपॉझिट तुमचं फोरफिट झालंय, म्हणजे जप्त झालंय. त्याचबरोबर तुम्हाला तिथून पुढच्या AA CCCच्या प्रोसेसमधून पण तुम्ही बाद झाला. त्याचबरोबर या CET सेलच्या BMSच्या सर्व सबसिक्वेंट राऊंडमधून सुद्धा बाद झालेला आहात, तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ऑल इंडिया कोट्याच्या CET सेलच्या 15% प्रायव्हेट कोट्यामधून सेकंड राऊंडला एखादं कॉलेज लागलेलं होतं आणि ते तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही ते कॉलेज रिझाईन केलेलं नसेल, म्हणजे राजीनामा दिलेला नसेल, तर तुम्ही या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकत नाही. जरी भाग घेतला, कदाचित तुम्ही भाग तर घेऊ शकत नाही, चॉईस फिलिंग देऊ शकत नाही, आणि दिलं आणि कॉलेज लागलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येत नाही, कारण ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडच्या पर्यंत किंवा महाराष्ट्रातल्या CET सेलच्या 85% कोट्यामधून सेकंड राऊंडमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना रिझाईन करण्याची जी मुदत होती ती 19 ऑक्टोबर 2023च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत होती. ती मुदत संपून गेली. त्यामुळे आता ज्यांना ऑल इंडिया कोट्यामधून महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना मात्र आता इथून पुढे प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन पण करता येत नाही आणि भाग पण घेता येत नाही. आजपर्यंत ज्यांनी 5000चं रजिस्ट्रेशन केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना आत्ता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. चॉईस फिलिंगच्या वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन 5000चं भरून करता येऊ शकतं. बऱ्याच वेळा आजचा जो दिवस आहे तो 21 ऑक्टोबर 2023 हा लास्ट रिमाइंडर आहे. या वर्षीच्या ज्या विद्यार्थ्यांना होमिओपॅथी, युनानी आणि आयुर्वेद याच्यामधील बॅचलर डिग्री घेण्यासाठी आज संध्याकाळी 11:59 तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर तुम्ही यावर्षीची तुमची प्रोसेस संपली अशी गृहीत धरायला हरकत नाही. एकंदरीत आजचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधील BMSच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन त्यांचं कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे तो बाद झालेले आहेत, ते प्रोसेसच्या बाहेर पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याच्या शेवटच्या मुदतीचे लास्ट रिमाइंडर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं ते करून घ्या. त्याचबरोबर आज संध्याकाळी सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या राऊंडसाठी आपल्या कॅटेगरीतल्या कॉलेज वाईज, कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत, व्हेकंट सीट्स आहेत, त्या सीटच्या संदर्भामध्ये आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना
मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी किंवा IQ म्हणून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 6,000चं रजिस्ट्रेशन करून डायरेक्ट आपण एखादं कॉलेज टाकलं होतं आणि कॉलेज लेवलवर गेल्यानंतर त्यांना फीस जास्त आहे असं कळालं, त्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या राऊंडमध्ये आज संध्याकाळीपर्यंत 6,000 भरून रजिस्ट्रेशन करण्याची सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे सर्व करून घ्या. नंतर खूप वेळा ही प्रोसेस संपल्यानंतर पाठीमागचे खूप सारे विद्यार्थी आपल्याला परत फोन करतात की मला रजिस्ट्रेशन करायचं आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या विद्यार्थ्यांना शंका वाटते अशा विद्यार्थ्यांनी CET सेलवरती जाऊन आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणेल तुम्ही रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. न्यू रजिस्ट्रेशनसाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड म्हणते तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ऑप्शनमध्ये गेला तर तुमचा सेशन इज नॉट अवेलेबल असं म्हणतंय, म्हणजे तुम्ही रजिस्टर्ड आहात, तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करू शकता. ते उद्यापासून आपल्याला चॉईस फिलिंग करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न काही होते ते या माध्यमातून क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाचा नियम आहे, ज्या विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट झालेलं नसणार आहे या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना पुढच्या सबसिक्वेंट सर्व राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकणार आहे. परंतु जर या तिसऱ्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं तरी पण प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे. तुमचं ॲडमिशन फायनल झालं आणि अपग्रेड झालं, पाठीमागे कॉलेज असणारं जे अपग्रेड या राऊंडमध्ये झालं तरी सुद्धा तुम्हाला हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. नाही घेतलं तर पाठीमागचं कॉलेज गेलं, त्याचबरोबर आत्ताचं सुद्धा रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल होतं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. त्यामुळे हा राऊंड फार महत्त्वाचा आहे. चॉईस फिलिंग फार महत्त्वाचे आहे. खूप ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी फक्त बेटरवाले कॉलेजेस टाका, ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांनी जास्तीत जास्त कॉलेज टाकायला पाहिजे. नंतर मी कमी कॉलेजेस टाकलं होतो अशा प्रकारची तक्रार चालणार नाही. ज्यांना BHMSमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ह्या राऊंडमध्ये BMSमध्ये अगदी कट ऑफच्या जवळ असणाऱ्या विद्यार्थ्यांना नाही BHMS कॉलेज टाकले तरी चालू शकतंय. तिथून पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला एखाद्या वेळेस भाग घेता येऊ शकतो. ज्यांना BHMS घ्यायचं आहे, आपल्याला मार्क 300पेक्षा खाली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आत्ताच BHMS कॉलेज टाकून आपल्याला चांगलं कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत ह्या गाईडलाईन्स तुमच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये उपयोगी पडाव्या याच हेतूने बनवलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद,